शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सकाळी चहासोबत ज्यावेळेस बातम्या बघतात त्यावेळेस कोणाला बघायला आवडतं? संजय राऊत. आम्ही पाहतो बातम्यांमध्ये असतील नाही तर रील्सवरती असाल, स्कूटीवर फिरताना, रोडवर चालताना, आणि आत्ता आम्ही इथे खाली आल्यानंतर पाहिलं तुम्ही रोडवर थांबून लोकांना बोलतात, सगळ्यांना बोलतात, भेटी गाठी, प्रत्येक येणार जाणार सगळ्या लोकांशी तुमचा चांगला संपर्क आहे. लोकसभेला कुठे गणित बिघडली सर? हे आमच्या आजीदादांकडे सध्या तेच वापरतात. नमस्कार, मी आदित्य. क्वालिटी कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप एंटरटेनिंग आणि आपल्याला काहीतरी भेटणारं होणार आहे. म्हणजे आजचे जे आपले क्वालिटी कट्ट्यावरती आलेले क्वालिटी पर्सन आहेत ते समाजकारणात, राजकारणात, लोकांमध्ये मिळून मिसळून रस्त्यावरती उतरून काम करणारे आहेत. कसबा पेठेचे माजी आमदार श्री रवींद्रजी धंगेकर यांचा पॉडकास्ट होणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्यामध्ये तुम्ही म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नाची लगेच उत्तर द्यायची. राजकारणातील तुमचे प्रेरणास्थान? बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ओके. महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य कोण होता? देवेंद्र फडणवीस की शरद पवार? विषय तो चाणक्य नाही म्हणता येणार कोणालाच. ह्याच्यामध्ये ज्याचे राजकीय डावपेच असेल, फक्त जनता ठरवत असते की कोणी निवडून आल्यानंतर कोणाच्या हातात सत्ता द्यायची. मग सत्ता आल्यानंतर असं चाणक्य बिनक्य नाही. जनते लोकशाही आपल्याकडे, त्यामुळे चाणक्य ना असं म्हणता येणार. पण लोकशाहीमध्ये लोकांनी विश्वास ठेवला त्याच्यात राजकारण केलं, तर त्याला चाणक्य नाही म्हणतात, पण ते लोकशाहीचा आधार घेऊन चाललेलं राजकारण. मग शरद पवारांना वगैरे म्हणतात ना की यांनी भाकरी फिरवली किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. नाही, त्याचं त्यांच्या पक्षाचा विषय असतो. ज्या ज्या वेळेला पक्षाचा विषय असेल त्यावेळेला बदल असतो. सगळ्यात पक्षाची ती प्रक्रिया असते. आणि पण ते आता मध्ये आता राजकीय ते शब्द झालेत, त्यामुळे आता ते परिचित झालेत. पण एखादा पदाधिकारी बदलायच्या म्हणजे काय ते भाकरी फिरवणं ते ग्रामीण भागातले एक शब्द आहे, त्यातून तो चाललेला असतो. खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, उद्धव साहेबांची. ओके. खरी राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार की शरद पवार? पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची. आवडती हिरोईन, नटी? हो, ते तसं काय पिक्चर बघण्यात मला आलं नाही, पिक्चर बघतच नाही. पण हेमामालिनी पूर्वीपासून लहानपणापासून दिसते बिचारी, चांगली का? हेमा मालिनी. ओके. घराणेशाही की लोकशाही? लोकशाही. आवडते मुख्यमंत्री? पृथ्वीराज बाबा चव्हाण. चांगले मित्र हेमंत रासने की मुरलीधर मोहोळ? दोघं बी नाही. दोघं पण नाही. मग ते कोण, शत्रू आहेत का? नाही, मित्र नाही. शत्रू बी नाही, पण मित्र बी नाही. ओके. कुठे फिरायला जायला आवडतं? गावाला, शेतावर. कोणतं गाव आपलं? यवत. राहुल गांधीचा वाढदिवस? 19 जून 1970. ओके. आणि प्रतिभाताईंची? म्हणजे धंगेकर, 10/8/1975. ओके. आवडता चित्रपट? सदमा, कमल हसनचा. सकाळी चहासोबत ज्यावेळेस बातम्या बघतात त्यावेळेस कोणाला बघायला आवडतं? संजय राऊतांना. नितेश राणेंना? ओके, चालेल सर. आता आपला रॅपिड फायर संपलेला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजकारणात, समाजकारणात फिरणारे धंगेकर आपण सगळ्यांनी पाहिले. कॉलेज लाईफ मध्ये कसे होतात सर? मी कॉलेजमध्ये गेलोच नाही. काय झालं शिक्षण? 10वीच्या अगोदरच आहे मी खाली. मग शाळेतलं शिक्षण कसं? शाळेतलं शिक्षण एकदम चांगलं. मित्र मिळले, सगळे परिवार मिळाला, संघटन मिळलं. मी ज्या भागात काम करतो अनेक मित्रांचा सहवास आला आणि आजपर्यंत तो सहवास तसाच. मित्र आहेत सगळे चांगले? मित्र तसेच आहे, आमचे शिक्षक तसेच आहेत, सर्वच लोक बरोबर. आमचे साळुंके सर जे असतात आमचे मुख्य, आजही तेवढं कौटुंबिक जिव्हाळा आहे. सगळे मित्र परिवार आहे. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण मध्यवर्गीय, पण सगळ्यांबरोबर माझा संवाद चांगला आणि सुखदुःखाला माझ्या असतात. मी त्यांच्यासोबत. शाळेमध्ये असताना कसं मस्तीखोर होतात की एकदम शांत? मी जर शांत असतो तर मी आता नसतो मस्ती करू. हे तर बरोबर आहे सर. मग कधी एखादी कोणत्या तरी कुटाने किंवा काहीतरी केल्यामुळे कोणत्या शिक्षकांचा मार खाल्लाय? मार तर आत्तापर्यंत खातो. तरी एखादी आठवणारे शिक्षक? नाही, रोज मार खायचो, त्यामुळे एक दिवस जायचा नाही. असं आहे का? मग आत्ता तुम्ही आमदार झाल्यानंतर, म्हणजे काही आमदार होता त्यावेळेस परत ते शिक्षक भेटले तुम्हाला? रोज भेटते. म्हणजे जे आता काही शिक्षक गेले काय आहेत ते भेटतात. म्हणजे त्यांना 2-3 दिवस फोन असतो, भेटी असतात, गाठी असतात. मी जातो, ती येतात. त्यावेळेसच्या कधी आठवणी काढल्यानंतर त्यांना? नाही, त्यांना माहिती. आता ते वर्षानुवर्ष त्यांनी बघितलंय ना. माझ्यावर आमच्या शिक्षकांनी एक पत्र बी लिहिलं होतं. मग शाळेतून उडी मारून जाणार रवी धंगेकर आमदार झाला. वर्गात टॉपर होतात की कसं? शाळा शिकलो नाही, एकदम 10वीला कसं तरी, 8वी 9वीला कसं तरी गेलो. टॉपरचा विषय. ओके. थोडंसं पर्सनल लाईफकडे येऊया सर. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज होतं?
नाही नाही, ठरवून लग्न. ठरून लग्न झालं होतं. नात्यातलं. बरं. एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम कोणाच्या घरी झाला? काय झालं, आमची सासू दंगेकरांची. ओके ओके. हां आणि ते माझे सगळे परिवार नातेवाईक असल्यामुळे येणं जाणं तसं काय लहानपणाला एकमेकांना बघत होतो. आणि मग त्यामुळे आमचं सासूचं म्हणणं होतं की करून टाकूया. नाही, ह्याला दिली तर बरं होईल. सासूला काय माझ्यात दिसलं का त्यामुळे सासूने आमच्या इथे. ओके. कुकिंग करायला आवडते सर? कधी केलंय कुकिंग वगैरे? म्हणजे सगळं आजही करतो. काय काय आवडतं? सगळं. तरी एक आवडता पदार्थ तुमचा जे की तुम्हाला बनवायला नेहमी मजा आहे? गाठी शेवची भाजी, ओके. मटण करतो, मासे करतो, ओके. बेसन करतो, भाज्या करतो, सगळं. मग आवडणारी डिश तुमची? आवडणारी डिश सगळं चालतं. भूक लागली पाहिजे, भूक लागली की सगळी डिश आवडतात. मग मिरचीचा खारडा बी आवडतो. ताई तर आता रोज स्वयंपाक करतातच. कधी तुम्ही त्यांना बनवून खाऊ घातले, तू आज बस आणि मी तुम्हाला करून खाऊ घालतो असं? मग काय आलं, ह्या 35-40 वर्षाच्या राजकारणात मी माझ्या कुटुंबाला बी वेळ नाही दिला आणि मी स्वतः मला वेळ नव्हता. पण आता मी थोडे दिवस जरा कुटुंबाकडे लक्ष देणार. आणि 35 वर्षामध्ये मी जवळून समाज बघितला, समाजातला प्रत्येक घटक बघितला, माणूस बघितला, ज्याला वेळ पाहिजे त्याला दिला. आणि जे काही माझ्या डाब्यातली अर्धी भाकरी त्याला दिली, मी अर्धी खाल्ली. मी एवढं मला त्यामुळं घरच्यांकडे तसं माझं दुर्लक्ष झालं. पण आता मी घरची वेळ द्यायला. असं आहे का? मग तरी पण काही राहिलेली एखादी खंत वगैरे मुलं म्हणतात कधी की बाबा सोबत नाही आहेत? भांडतो माझा मुलगा आजही भांडतो. म्हणजे आता माझा मुलगा मोठा झाला पण तो भांडतो की तुम्ही आम्हाला वेळ नाही दिला, तुम्ही आज मला काम सांगताना तुम्ही हा का विचार नाही केला. ती थोडी आमची तक्रारी असतात मुलाची. आता समजून घेतो आपल्या चुका झाल्या तर त्याला थांबणं हेच महत्वाचं. कमी बोलणं त्याच्यात. दोघं जण एखादी अशाच सिनेमा पाहायला गेला कधी? नाही, मी अजून पिक्चर बघितलं नाही. थिएटरला कधीच पिक्चरच नाही. मग कधी वचन देता आता वहिनींना पिक्चरला घेऊन जाईल म्हणून? नाही, ते एक वचन राहिले, काश्मीरला जायचं एक वचन दिलं, ते आता या वर्षभरात करून टाक. तसं मी पिक्चर एकत्र करेन. मी नाही गेलो. एखादी रोमॅन्टिक डेट दोघांची? नाही, मी तुम्हाला घरच्यांना वेळच नाही मिळलो माझ्या. कधी म्हणजे असं वेळ दिला आणि मी गेलोय कुठं, हे मोबाईलमुळे का होतं, एखादा फोन आला की लगेच. आता बघा लग्न चालू झाले, कुठं जायचं ते लग्न जाऊ दे, ह्याच्या लग्नाला नाही गेलो त्याला वाईट वाटतं, त्या लग्नाला नाही येतं. हे करत करत माझे 30-35 वर्ष राजकारणात कसे गेले कळत. आता ह्याच्या पुढचा एक प्रश्न सर, राजकारणात काय आवडलं? राजकारणात समाजसेवा प्रचंड काम करायला मिळलं, लोकांची सेवा करायला संधी मिळली. जेवढी करता येईल तेवढी जवळून बघितली, लोक समजली, लोक चेहरे वाचले. असं कधी वाटलं की बाबा आता आपल्याला सगळं सोडून देऊन, किंवा तुम्ही मला की 10वी पर्यंत शिक्षण झालं, त्याच्यानंतर काही तुम्ही शाळेला वगैरे गेला नाही, त्याच्या आधी तुम्ही तेवढं, तर राजकारणात किंवा समाजकारणात असं येण्याचं कारण काय? म्हणजे असं इथून पेटलं की आपण इकडे जायला पाहिजे, लोकांची सेवा करायला पाहिजे. म्हणजे शाळेत जीवनापासून मला एक संघटन करण्याचा एक छंद होता. लोकांना मैत्री करणं, भेटणं, त्याच्या सुख दुःखाला जाणं. मग त्याला काय शाळेच्या जीवनात मी एकमेकाला मदतीला जाणं. नंतर काही काळाने मग आपल्याला थोडं मोठं झालं, मग पूर्वी आचार्य नसायची, मग एखादा लग्न असेल, मग त्या लग्नात वाढायला जायचे मदतीला, शेवटपर्यंत मदत करायची त्या घरातल्या लोकांना. आता वाढपी पद्धत नाही. पूर्वी गावातली गल्लीतली 4 लोक येऊन तो एक असा एक ठसा बसला की आपल्याला लोकांना करता करता कधी मी शिवसेना आलो, शिवसेनेतून नगरसेवक झालो, आमदार झालो, मी कळत नाही मला. हे सगळं घडत गेलं. मग आता सेवा आणखीन चांगल्या पद्धतीने चालूच आहे. कसब्यातून बऱ्याच वेळा लोकांची सेवा करायची तुम्हाला संधी मिळाली. जवळपास 40 वर्ष भाजपचा गड होता, तो तुम्ही पाडला. कसा, म्हणजे ती रणनीती काय आखली होती त्यावेळेस? कसं होतं, लोकांनी ठरवलं की पाडू बी शकतात आणि निवडून बी आणू शकतात. आणि त्याच्यामुळे मग काम बघितलं, लोकांनी संधी दिली, आपण काम करण्याचा प्रयत्न केला. काम करत 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 आमदार झालो, 16-17 महिने काम केलं. तर ह्या निवडणुकीत पराभव झाला, पण तरी काम चालू आहे. कामाला काय तुम्ही बघितलं सकाळपासून लोक. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही निवडून आलात त्यावेळेस अजित पवारांचा चांगला पाठिंबा झाला का? म्हणजे ते एक होतं का? नाही, शरद पवार अजित पवार एकत्र होते, शिवसेना एकत्र होती, तर एक ताकद राहतेच ना. शेवटी सगळ्यांची ताकद आहेच, त्याची ताकदीचा उपयोग होतोच. मग एवढं सगळं तुम्ही आता आम्ही पाहतो बातम्यांमध्ये असतील, नाही तर रील्स वरती असाल, स्कूटीवर फिरताना, रोडवर चालताना, आणि आता आम्ही इथे खाली आल्यानंतर पाहिलं तुम्ही रोडवर थांबून लोकांना बोलतात, सगळ्यांना बोलतात, भेटी गाठी, प्रत्येक येणार जाणार सगळ्या लोकांशी तुमचा चांगला संपर्क आहे. लोकसभेला कुठे गणित बिघडली सर? नाही, तर निवडणुकीचं गणित, समाजसेवा हा पार्ट वेगळा, बरोबर, आणि निवडणुकीचं गणित हा वेगळा विषय. ज्या त्या वेळेचे विचार, ज्या त्या वेळेची तो
असलेल्या लोकांमध्ये जो विचार बसलेला असतो, काही तुमच्या प्रचार फेऱ्या असतात, प्रचाराचे हे असतात, देशाचा विचार होतो, राज्याचा विचार होतो, व्यक्तीचा विचार त्यावेळेला मारून बाजूला ठेवतो आणि त्यामुळे तो विचारामुळे एकमेकाच्या त्या काळातला जो असतो तो विचार तो मतदानाच्या पेटीपर्यंत पोहोचतो. मग तुम्ही म्हणालात की लोकांना काहीतरी बदल पाहिजे होता आणि तुम्ही चांगलं कामही करत होता, लोकांपर्यंत पोहोचलाही होता, त्यामुळे कसब्यातून तुम्ही निवडून आला. पण परत आता यावेळेस काय झालं नेमकं? मी ते सांगितलं ना, लोकसभा विधानसभा पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रचाराची यंत्रणा विरोधकांनी लावून त्याच्यामध्ये आपण कमी पडलो असं मानता येईल आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. पण आपण लोकांची जी नाळ आहे आपली समाजसेवी ती नाळ आपली काही तुटली नाही. तुम्ही बघितलं सकाळपासून लोकांना भेटतो, कामं करतो, जेवढी करतो तेवढी करतो. मग कमलताई व्यवहारींनी जी बंडखोरी केली त्याच्यामुळे हा फरक पडला का लोकांच्या मतदानाचा? कमलताई आमच्या पक्षाच्या नेत्या होत्या, आहेत, त्यांनाही मतदान करताना बघितलं तर त्यांनाही मतदान लोकांनी टाकलं नाही. मग तो त्यांना एक कमी मतं पडलं. पण काही चर्चा झाली तिकीट भेटण्याच्या आधी की मला तिकीट पाहिजे, तुम्हाला पाहिजे, त्याच्यामुळे बंडखोरी केली का चर्चाच झाली नव्हती काहीच? पक्षात चर्चा होती त्याची, बिगर चर्चेच होत. बरोबर आहे. पण त्यांनी ठरवलं होतं की निवडणूक लढवायची, त्या लढल्या, लोकांनी मग जी काय मतं लागली ते टाकली. आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस निवडून आलात तेव्हा ब्राह्मण महासंघटनेचे पण काही थांबले होते, त्यांना बऱ्याच प्रमाणात चांगली मतं पडली. मग यावेळेस ते न थांबता भाजपच्या पाठीमागे राहिले, त्याचा फायदा झाला भाजपला? नाही, बघा ही निवडणूक आहे ना, एका समाजावर, ब्राह्मण समाजावर, ह्याच्यावर काही निवडणूक झाली नाही. बरोबर आहे. ही निवडणूक ज्या पद्धतीने झाली, ब्राह्मण समाजाने मतं टाकली नाही टाकली तर त्यांनी भाजपला कशावर टाकले हा महत्त्वाचा म्हणतो. बाकीची 30,000 मतं ती असतील तर 2.5 लाख मतं बहुजनांची नाही आहेत ना, 100%. त्यामुळे त्यांनी टाकली किंवा नाही टाकली हा विषय राहत नाही ना. मग काय म्हणजे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघितला? कामाच्या कमतरतेतून बघितला? मी असं समजू शकणारा कार्यकर्ता की आपण कामात कमी पडलो, लोकांची सेवा कमी द्यायचं आपल्याकडून झाली नाही, आपण प्रयत्न करतो. ओके. आता अजित पवारांनी त्यावेळेस तुमच्यासाठी चांगला प्रचार केला, निवडून आणण्यासाठी त्यांनी गॅरंटी पण दिली होती, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेस. मग आता अजित पवार तुमच्या सोबत नव्हते, अजित पवारांशी चर्चा होती कधी? नाही, आपलं तसं राजकीय सगळ्यांचे संबंध माझे चांगले, राजकारण आणि मैत्री हा विषय वेगळा. बरोबर आहे. परिवार आहे, आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे माझे संबंध सगळ्यांचे चांगले. आता सध्याचं तर तुम्ही निवडणुका वगैरे सगळ्या बघितल्यात सर, काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या दिग्गजांचा सुद्धा यावेळेस पराभव झालाय, त्याची काय कारण वाटतं सर? लोकसभेला एकदम वरती आणि अचानक इथे खाली. नाही, आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर जी पॉलिसीचं राजकारण झालं त्या पॉलिसीच्या राजकारणामध्ये जो पराभव स्वीकारला तो वस्तुस्थिती त्यात नाकारता येऊ शकत नाही. आणि मग त्यातनं आता आम्ही सगळे मिळून कुठं आम्ही कमी पडलो त्याची माहिती घेऊन अजून जास्त तेवढ्या ताकदीनं उभं राहायचं. राहणारच आहे, कारण शेवटी हे कालचक्र आहे, आज उद्या असं चालतं, त्यामुळे प्रयत्न करणारच आहे. पब्स मागे एक तुमचा मुद्दा जो होता तो खूप गाजला होता, पबचा. हप्ते वसुलीसाठी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेलात, त्यांच्या समोर त्यांची यादी, त्यांची लिस्ट, सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलात, समाजासमोर पण त्या सगळ्या गोष्टी आल्या. बंद झालं ते सगळं? बऱ्यापैकी आता बंद आहे, बऱ्यापैकी. आणि तसं तुम्हाला काय आढळून आलं तर मला सांगा. नाही, नक्कीच सर, त्या सगळ्या गोष्टी आम्ही. मग तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात सर, पण आता अनिल देशमुख तर तुमच्या पक्षाचे म्हणजे तुमच्या सोबतचे होते, त्यांच्यावरती 100 कोटीचे आरोप लागले होते. आरोप झाले, त्यावर काय विरोधक होते म्हणून आरोप झाले. मग आता तुम्ही जे ईडी मधनं ईडीची भीती दाखवून नेली ते कोण आहेत? बरोबर आहे ना, ते कोण आहेत? अख्खी भाजप तीच भरली ना. आता सध्या तर चर्चा तेच चालू आहे. एक देशमुख जर बिचारावर हे झाले, तक्रारी झाल्या, म्हणजे विरोधकांनी त्यांच्यावर अपील केली, तर तिथं हजारो तिथं पडलेत ना, त्यांचंही विचारलं पाहिजे ना. बरोबर आहे, त्यांच्या गोष्टी विचार. मग यावरती तुम्ही काही उचललं नाही? आता मतदान लोकशाहीमध्ये मतदान आलेलंच आहे, कळलं पण आपल्याकडे. आता एक मधला प्रश्न सर, पुण्यातील एखादी निवडणूक लढवायची असेल, समजा सामान्य माणसाला कोणालाही लढवायची इच्छा असेल, किती खर्च येतो? लोकांच्या मनातला प्रश्न आहे. नाही, आता हा विषय बघा, निवडणुकीचा पुणे शहरामध्ये ना, देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रचंड खर्च होतो. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तरी आता पैसे लागतात.
आणि ह्या निवडणुकीत प्रचंड पैसे आणण्याचं काम ह्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड आलं. पूर्वी माझ्या काँग्रेसच्या काळात वाटत ते काय काँग्रेसवाले वाटत भेटेल, पण आता इतका प्रचंड पैसा आला आहे की ह्याच्या पुढं बी निवडणुकीला बऱ्यापैकी लोकांना विरोधक म्हणजे नवीन माणूस असेल तर तो निवडणूक लढू शकत नाही. आणि सर्वसामान्य कुटुंबातली लोक निवडून येईल म्हणून शंका आहे याच्यापुढं. शेवटी पैशावाल्याची मुलंच तिकडं निवडून येतील, पैशावाल्याची टीम किंवा ह्या सगळ्या सिस्टीममधनं जी लोक पैसे उभे करतात त्यांच्याच निवडणूक होते. सर्वसामान्य लोकांना आता राजकारणात स्थान नाही म्हणायचं. स्थान म्हणजे आता हे जर असं असेल तर स्थान आता जे कार्यकर्ते आपल्याशी जोडलेत त्यांचं काय सर? नाही, कार्यकर्त्यांनी आता व्यवस्थित काम धंदा केला पाहिजे लोकांमध्ये जाताना. आता पूर्वीसारखं नाही. पूर्वी आता पत्रक छापायचं म्हटलं तरी पैसे लागतात. पूर्वी लोक छापून देत होते. बरोबर आहे ना. हेमंत रासनेंशी चर्चा झाली निवडून आल्यानंतर? नाही, कधीच नाही. कधीतरी एकत्र म्हणजे निवडणुकीच्या आधी कधी एकत्र तुम्ही बसलाय, चर्चा झाली कसबा पेठवरती काय करायचं काय नाही, आपण दोघं मिळून, तुम्ही विरोधात असाल मी असेल त्याच्यात, असं काही? नाही, ते लोकशाहीमध्ये त्यांना संधी मिळली, त्यांनी जी आश्वासन दिली ती करतील. बरोबर, आपण बघत राहू, तर त्यांना आपण मदत करू कशी करतात. बरोबर आहे ना. पहिले ज्यावेळेस पोट निवडणूक लागली होती त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी एक कमेंट केली होती, हु इज दंगेकर. ते हु इज दंगेकर हे दाखवण्यासाठीच निवडून आला होता का? नाही, लोकशाहीमध्ये पण जनता ठरवते कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं. तर जनतेने ठरवते की दंगेकरला म्हणजे मला तिला नाही द्यायचं ठरवलं तर नाही द्यायचं. तरी पण आता वेळेस म्हणजे आता आपण बरेच वेळेस पाहतो चंद्रकांत पाटील जे कमेंट करतात ते परत त्यांच्यावरती उलटती आहे. बरेच वेळेस असं झालंय. ते एकदा सोडून देऊन सगळं मी संन्यास घेऊन हिमालयात जाईन म्हणले, ते पण त्यावेळेस त्यांचा पराभव झाला वाटतं, ते पण त्यांच्या ह्याच्यावरती लागला. मग आता परत तुमच्यावरती कमेंट केली, त्यावेळेस ते तुमचा एक जवळपास लोकांच्या मी कमेंट वाचल्या त्या रील्सच्या खाली, असं म्हणतात की रवींद्र धंगेकरांमध्ये एक दादा कोंडकेची छवी दिसते. मी रवींद्र धंगेकर. आपण मराठी माणूस आहे, मराठी माणसासारखं आपलं जीवन आहे आणि सत्तेची काय म्हणतात ना तो त्यांना आहे. मधला शब्द वापरत नाही, सत्तेचा त्यांना तो आहे. त्यामुळे ते बोलू शकत, सत्ता बोलते ते नाही बोलू शकत. बरोबर आहे. मग आताच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यात ईव्हीएम घोटाळा वाटतो ना. तर ह्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मागणी केली. पूर्वी मोदी साहेबांनी बी केली. बरोबर आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जी तज्ज्ञ लोक जी आणि आताच्या निवडणुका तर हायजॅक झालेल्या आहे. निवडणूक प्रक्रियाच ही सगळी भाजपने हातामध्ये आणि त्यामुळे त्यांना जे पाहिजे ते करता येतं. मग निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलीस खातं असेल, निवडणूक शासकीय यंत्रणा हे सगळ्या यंत्रणा हायजॅक केलं. त्यामुळे आता ही निवडणुका लोकशाही राहील का नाही याची परिस्थिती या देशामध्ये नाही. पण आहे का तुमचं म्हणणं खरंच ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला? ईव्हीएम मध्ये घोटाळा 1, 2, 3 मुद्दे याच्यामध्ये. ईव्हीएम घोटाळ्यामध्ये ही सगळी यंत्रणा हायजॅक केली आपल्याला दिसते ना. घोटाळाच पोलीस बाकीच्या गोष्टी शासकीय यंत्रणा. लोकसभेला तर तुमच्या सीटा चांगल्या निवडून आल्या सर, तेव्हा घोटाळा नव्हता. नाही, मी घोटाळा म्हणतच नाही. म्हणजे काही का असणार भाजपने त्यावेळेस प्रशासनाचा वापर केला, त्यावेळेस हायजॅक झाला ना देशामध्ये झाले. निवडणूक हायजॅक झाले तरी पण त्यांना बहुमत आलं नाही सर. त्यांनी तर 400 पारचा नारा दिला होता. नाही, पण तुम्हाला सांगू त्यांनी आतापर्यंत 2-3 निवडणुका ज्या आहेत त्यांनी हायजॅकच म्हणजे तुम्हाला सांगा पहिली सगळे घेऊन गेले लोक. बरोबर आहे. सगळे ह्या पक्षातले त्या पक्षात म्हणजे कुठलं ते कलम कुठले आहेत काय मोका का काय म्हणतो आपण ईडी सीडी काय जे आहे ते सगळं लोक नेले. मग ही पहिली निवडणुकीची प्रक्रिया शासकीय यंत्रणा हायजॅक करून ही लोक घेऊन गेली. म्हणजे त्या निवडणूक लोकशाहीची ही थट्ट आहे. कारण लोकशाहीच्या काळात घोटायचं काम हे तुम्ही भ्रष्टाचारी लोक घेऊन गेला तुम्हाला वाटत आहे आणि आता तुमचे कार्यकर्ते क्लिअर झाले. लोक बी कसं सहन करू शकतात? ते भ्रष्टाचारी आहेत का सर? आता हे आता लोक समजत नाही तर मी तरी काय बोललो. म्हणजे इतके दिवस आता तुमच्यासोबत बसणारे अशोक चव्हाण होते, एवढे मोठे दिग्गज मुख्यमंत्री राहिलेले, काय कारण वाटतात तिकडे जाण्याचे? मी सांगितलं शासकीय यंत्रणा हायजॅक करते आणि ती ताब्यात घेऊन मग ती पुढे म्हणजे निवडणुका लोकशाहीकडे. तुम्हाला याचा त्रास झालाय कधी तुमच्या पाठीमागे शासकीय यंत्रणा लावून असं तुम्ही? तसं आम्हाला आताही त्रास आहे, चालू आहे त्रास चालू आहे. आता थोड्या दिवसात कळून जरा मला पुढे रस्ता घ्यावा लागेल. कसं काय अशा काही चुका झाल्यात? नाही आता ते तुम्हाला थोड्या दिवसांनी कळलं. मोबाईल बघत राहता फेसबुक. नक्कीच सर, नक्कीच सर. आरक्षणावर काय सांगाल? नाही बघा, प्रत्येक माणसाला पोटाला आग लागलेली
बरोबर आहे. सर्वसामान्य मुलं आहेत, कुटुंब आहे, त्यांची मुलं शिक्षण आहेत आणि प्रचंड श्रीमंत हा श्रीमंत होत चालला, गरीब गरीब होत चालला. आज तुम्ही बघितलं तर UPSC MPSC ला करोडो लोक, लाखो लोक देशामध्ये मुलं बसतात, त्यातनं किती होतात 10-5. बरोबर. बाकीच्या मुलांनी करायचं काय? बरोबर. शासन काय करतं, काय त्यांना मदत आहे, काय सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर तपासून बघितल्या तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला या देशामध्ये मदत करायची का लोकांना, का त्याच्याच डोळ्यासमोर ठेवून आम्हाला जे आपलं देशाचं भविष्य असणारे जे युवक आहेत, शिक्षणापासून तर नोकरी ह्यांच्यावर पॉलिसी ठरवणं. बरोबर. शेतकऱ्यांवर पॉलिसी ठरवणं. तुम्ही 2-3 हजार रुपये देऊन हे संपणार नाही ना विषय. 2-3 हजार रुपये द्यायचे आणि खताचा भाव 2,000 रुपये द्यायचा, म्हणजे ते पैसे एका बाजून काढून घ्यायचे. बरोबर. मग तुम्हाला करायचं काय हे पहिलं ठरलं पाहिजे. नाही आता सर सध्या ते सत्तेत आहे, त्याच्या आधी 2.5 वर्ष तर सत्ता तुमची होती, त्यावेळेस मग आरक्षणामध्ये काय प्रॉब्लेम झाला? विषय तो ना, आरक्षण हा विषय एका माणसाचा नाही आहे. आता ज्याच्या पोटाला आग लागली त्याला आरक्षण पाहिजे. बरोबर. मग तो ब्राह्मण असेल, तो मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, सगळीच ज्याच्या पोटाला आग लागली त्याला हाताला काम दिलं. ते कशावरून ठरवायला पाहिजे? मग आता तिथं मग यंत्रणा आहे ना, बाकीची एडीची यंत्रणा करते, मग ही यंत्रणा कळत नाही. श्रीमंत चोर कळतो, मग गरीब उपाशी तो का करत नाही, तो का? आता सध्या ह्या निवडणुकीत आपण बघितलं सर, म्हणजे या निवडणुकीच्या थोडंसं आधी मराठा आरक्षण आणि OBC यांच्यामध्ये जे तेढ निर्माण झालाय ते कुठेतरी काय वाटतं तुम्हाला? नाही, हे समाजाला म्हणजे त्रास, हा जो तेढ ज्यांनी निर्माण केला ना त्या पण तपासलं पाहिजे. हे कोणी केलंय आणि कोणी केलं असेल तर मग ते सत्य ते, मग ते सत्य ते करतात काय? बरोबर आहे. पण हे काय लोकशाही आहे. या लोकशाही समजलं तर ठीक आहे, नाही तर नाही समजलं तर मग चालला दिवस. मराठ्यांना आरक्षण भेटू शकतं काय मिळालं कसं, म्हणजे काय तरतूद करता येईल त्याच्यामध्ये? आता ज्यावेळेस सत्तेमध्ये तुम्ही होता, पुन्हा नंतर 2.5 वर्षानंतर त्यांची सत्ता आली. नाही तर सत्ता बदलल्यावर सांगू शकतो, आता सत्ता नाही तेव्हा आल्यावर मी सांगा. तरी पण मराठ्यांसाठी सगळे विरोधी असतील नाही तर सत्तेतले असतील सगळे एकत्र येऊन काहीतरी करायची. मी ते म्हणतो ना, ज्याच्या पोटाला आग लागली त्याच्या पोटाची आग शमवली पाहिजे. बरोबर आहे. मग ती आता मराठा असो, माळी असो, कोणी असो, सगळ्यांच्या पोटाला ती आग विझवली. बरोबर आहे. आता तुम्ही पहिले शिवसेनेमध्ये होतात, मनसेमध्ये, त्यानंतर काँग्रेसमध्ये आलात, सगळीकडे तुम्ही म्हणजे जवळपास काम पाहिले. कोणासोबत काम करताना चांगलं वाटलं, म्हणजे असं वाटलं की ह्यांचं काम मस्त आहे, चांगलं आहे, मी बेधडक काम करू शकतो? मी तिन्ही पक्षामध्ये बेधडक काम करतो. शिवसेना तर शिवसेना पण त्यांचे विचार तर प्रचंड व देशाला प्रेरणा देणारे महाराष्ट्राने, त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. राजसाहेबांबरोबर काम केलं तर ज्यावेळेला पक्षाची स्थापना केली त्यावेळेला त्या पक्षाची ध्येय धोरणं आपण बघितलं असतं. बरोबर. त्याच्याबरोबर काम त्यानंतर काँग्रेसमध्ये. पण माझं काम करत असताना तिन्ही पक्षामध्ये मी जात पात न मानणारा काय. बरोबर. कुठल्याही जातीचा आला, कुठल्याही पातीचा आला, कुठल्याही प्रदेशाचा आला तर आपल्याजवळ आलेल्या माणसाला मदत करणं हे आपलं काम आहे. कारण आपल्याकडे म्हणलं जातं जो आपल्या दारात येतो त्याचा तो आपल्याला पाहुणचार, तो परमेश्वर, असं ती आपली संस्कृती, ती संस्कृती. त्यामुळे काम करत असताना कुठलाही माणूस आला तर तो आपला परमेश्वर आहे आणि त्याला मदत करणे आपलं कर्तव्य. बरोबर. त्या भावनेतून मी काम केलं. मग त्यामुळे पक्षाचा मला पडदा कधी आड आला नाही. तरी पण तुम्ही शिवसेना मनसे जर ज्यावेळेस कामामध्ये होतात त्यावेळेस त्यांची विचारधारा वेगळी, पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची विचारधारा वेगळी. ही विचारधारा बदलल्यानंतर कुठेतरी थोडासा त्रास झाला सुरुवातीला कार्यकर्त्यांसोबत राहताना? मी काम करत असताना सर्व समावेशक काम म्हणजे मला त्याची अडचणच नाही. मला कोण असं नाही म्हणलं ब्राह्मण समाजाला मदत करू नको आणि कोण म्हणलं मुस्लिम समाजाला मदत, असं सांगणार कोणच नाही. बरोबर आहे. असं कुठल्या पक्षातच नाही. माणसं एकत्र करणं, त्यांना मदत करणं किंवा आपल्याला मदत घेणं हे त्या सिस्टीमचा भाग आहे. आता सध्या आपण पाहतोय सर, पुण्यातील पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपण हिट अँड रन केस बघितले किंवा अशा बऱ्याच गोष्टी बघितल्यात आपण. त्याच्यावरती काय वाटतं सर, कसं राहील पुण्याचं फ्युचर? नाही, पुण्याचं नाही, देशाचं फ्युचर. एक तर पुण्यामधला हा विषय नाही. बरोबर. आज देशाची लोकसंख्या बघितली तर प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आणि आज रोज आपण वर्तमानपत्र उघडलं तर आपल्याला खून, मारामाऱ्या आणि बाकीच्या गोष्टी बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आता जो युवक आहे, मी मगाशी बोललो आपल्याला की तो बेरोजगार आहे, मग तो पोटासाठी काही करायला लागला. शासनाने ह्याच्यावर लक्ष ठेवून ह्या सगळ्यांना लाईनअप केलं, ह्यांना एका ट्रॅकवर आणलं
निवडणूक आल्या, आश्वासन दिले, गेले, सत्तेत आम्ही बसलो, भाषणं दिली. पण खाली लोकांना किती मदत झाली किंवा आपण दिलेले वचन आहेत ती कितपत आपण पाळली गेली किंवा या सगळ्या पद्धतीचं ह्या देशाच्या राजकारण युवकांवर आणि युवकांवर काम केलं. कुणी असो, मी असो, कुणी असो, जे सत्तेत आलं त्यांनी युवकांवर काम केलं कारण देशाचं भविष्य ते. आणि आता जे हिट अँड रनचे बरेच केसेस झाले त्याच्यावर काय सांगाल? आता मोठे मोठे उद्योग याच्यामध्ये बेरोजगारी पहिला मुद्दा आणि त्याच्या अगोदर म्हणत होतो की गरीब आहे, श्रीमंत बरोबर. ज्या श्रीमंत बापाशी मुलं ती तिकडं धावली जातात, ज्यांच्या पोटाला आग लागली ते अभ्यास करतात. ते तर आहे सर. आणि त्यामुळं ही जी श्रीमंत बापाची मुलं आहेत ही जर पबमध्ये जाऊन बसून जर ही संस्कृती बरोबर असेल तर ती मुलं आपलीच आहेत. श्रीमंताची मुलं असली तर ते आपलीच आहेत. शेवटी आपल्या देशाचं भविष्य ते नीट राहिले पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे. मग त्याच्यामध्ये मला त्रास झाला. मग हे सगळे पब संस्कृतीची जी लोक आहेत हे जे उद्योजक ह्याच्यामध्ये उतरले ह्याच्यामध्ये पैसा आहे प्रचंड, ह्याच्यामध्ये गर्द आहे, गांजा आहे, दारू आहे, आप आहे, पावडर आहे, जे अनेक त्यामध्ये प्रकार निघले. आणि या प्रकारामध्ये ही सगळी श्रीमंताची मुलं ही व्यसनं घेतात. ते कुटुंब उद्ध्वस्त होताना आम्ही बघतो. शेवटी आम्ही समाजात काम करत असतो. त्यामुळे ही होऊ नये ही पोटतिडकीने काळजी घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तर यश किती आलं किती नाही ही बेरीज करण्याकरता आपण फक्त काम केलं. मग कुठलं बंद झालं म्हणून आपण आनंद घ्यायचा आणि कुठला चालू झाला तर आपण परत बंद करायचं हे नाही. हे तर लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे, जनतेने आलं पाहिजे, तरुणांनी याच्यावर काम केलं पाहिजे. एकटे दुकट्याचं काम नाही हे सगळ्यांनी. तुम्ही ज्या वेळेस त्यांची लिस्ट काढली पबची वगैरे त्यांना सगळ्यांना म्हणजे तिथे हे झालं त्यावेळेस समाज चांगल्या पद्धतीने पाठीमागे उभं राहिला होता सर? कोण तुमच्या म्हणजे समाज आम्ही वसुलीविषयी आम्ही चळवळीचे कार्यकर्ते, आम्हाला चळवळ आम्हाला लागतात आहे. त्यामुळे कोण उभं राहील किंवा आपलं आंदोलन चुकतंय ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा मी चांगलं काम करतो. बरोबर. मग कोणी आलं नाही आलं तरी आपल्याला लढावं लागणार आणि ती लढाई जिंकण्याकरता किंवा ज्यांच्यासाठी काम करतो त्यांची आशीर्वाद मिळले तरी लय झाले. अनेक तरुण आता 10 वाजता घरी झोपतात, आता पाठोपाठ येऊन घरी झोपणारी संख्या कमी झाली. त्यांच्या आईवडिला बरं वाटतं आपला मुलगा लवकर झोपला धंगेकर म्हणून तोच आनंद तोच आशीर्वाद. चालेल. आता एक नवीन गेम घेऊया. असं एका क्वालिटी पर्सन कडून दुसऱ्या क्वालिटी पर्सनना सल्ला. आता मी ज्यांची नावे घेईन तुम्ही त्यांना एखादी सल्ला द्या. एका वाक्यात द्या, 2 वाक्यात द्या, नाही तर चांगल्या पद्धतीने सल्ला द्या. राहुल गांधींना काय सल्ला द्या? मग आता तुम्ही जे मला प्रश्न विचारणार तो अवघड प्रश्न विचार. राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, बाकी ह्यांना मी काय सल्ला, प्रचंड व्यक्तिमत्व मोठे तरी एखादी आणि प्रेमाचा सल्ला समजा ह्यांना मी तेवढ्या उंचीचा नाही पण ही सगळीच लोक मोठी त्यांच्या पद्धतीने या समाजात काम करतात. मग सगळेच तुम्ही पण आता अजित पवारांपासून शरद पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस लेवलला जे मोठी काम करतात आणि ते इतके प्रचंड काम करतात की त्यांच्या ताकदीच्या पलीकडे जाऊन काम करतात. त्यामुळे त्यांना आपण सल्ला देणं इतपत आपण मोठे नाही की ह्या महाराष्ट्र सुजलाम सुकलाम सोपलाम हे देश चांगलं करणार सगळे जातात ज्याच्या पद्धतीने आणि ते प्रयत्न करतात. तरी पण मोठे नाही. आता छोटे काही म्हणजे तुमच्या सोबत असणारे तुमचे मित्र असणारे अशांचे काही घेऊया नावं किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत काम केले त्यांचे. एकनाथ शिंदेना काय द्यायचं? मी सांगितलं जे ते ज्याच्या पद्धतीने मोठं काम करतात माझ्यापेक्षा प्रचंड काम करतात तर सल्ला कोणाला द्यायचं की नेत्यांना सल्ला न देता आपल्या खाली जे कार्यकर्ते त्यांना आपण सल्ला देऊ शकतो. सतरंजी उचलणारे कार्यकर्ते. हा आता मला तुम्ही एकदम प्रश्न छान विचारला की सतरंजीवाला कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे. उभं राहता तर कुटुंब उभं केलं पाहिजे. कुटुंब उभं करता करता एका विचारधारेत काम करत असताना आपण कितपत वाहून जायचं त्याच्यामध्ये हे प्रॅक्टिकल काम केलं पाहिजे. आणि मग प्रॅक्टिकल काम करत असताना सतरंजी आपल्या हातातनं गेली पाहिजे आणि माईक आला पाहिजे आणि माईक आल्यानंतर पद आलं पाहिजे ह्यासाठी काम केलं पाहिजे. नाहीतर सतरंजी उचलणारा कार्यकर्ता आजही सतरंजीच उचलतो तो परत दिसलाच नाही. तर त्यांनी सतरंजी उचलता माईकवर आला पाहिजे माईकवरनं सत्तेत आला पाहिजे. सतरंजी उचलायचं काम जर जास्त दिवस असेल तर ते शतक बंद केलेलं सगळ्यात चांगलं. आणि जी युवा तरुण पिढी तुमच्यासारखं जी युवा तरुण पिढी राजकारणामध्ये किंवा समाजकारणात येणार आहे त्यांना काय सल्ला द्या? बघा तुम्हाला कितपत वाहून घ्यायचा हा पहिला मुद्दा आहे. आणि मग तुम्ही पहिल्यांदा मी म्हणतो की त्यांनी कुटुंब पहिला सांभाळलं पाहिजे. कुटुंब जर व्यवस्थित असेल तर तुम्ही समाजात काम करू शकता. तुमच्या घरी 2 वेळेचं जेवण झालं पाहिजे, तुमची मुलं बाळ सुखी राहिले पाहिजे, त्यांची शिक्षणं झाली पाहिजे. आणि जर ही नाही होत तर मग तुम्ही राजकारणात तिथले बेरोजगार होते आणि मग तिथले बेरोजगार मग ती सगळ्यात वाईट परिस्थिती असते. तुम्हाला समोरच्या नेत्याला शिवाय देण्याच्या पलीकडे काय पर्याय राहत. मी हे केलं, मी ते केलं, मी माईक उचलला, मागणं आला, पुढे गेला, मी तिथे राहिलो, हे चर्चा करण्यापेक्षा
त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या पाया उभा राहून मग तुम्ही राजकारणात आला. महाराष्ट्रातील पोलिसांना काय सल्ला द्याल? पोलिसांना मी पोलिसांकरता किती पोलिसांना सांग, पण आता देश म्हणजे ह्याला सगळ्यात बेरोजगारीच हा मोठा प्रश्न, त्याच्यामुळे हे गुन्हे होतात. आणि याच्यामध्ये समाजामध्ये काही सगळी लोक चांगली नाहीत. ह्या समाजामध्ये लुटारू बरेच आलेत, समाजावर ओरबडणारे आलेत. त्यांना पाठीशी न घालतात, त्यांच्यावर एकदम फायर केला पाहिजे. कारण म्हणजे परवा तुम्ही बीडचं प्रकरण बघितलं असेल, एका सरपंचाला चांगलं काम करत असताना ज्या पद्धतीने मारहाण केली. मी या महाराष्ट्रात आहे का नाही, मग या महाराष्ट्रात मी असतो तर अशी परिस्थिती, मग या महाराष्ट्रातल्या पोलीस काय करतात, हा महत्वाचा प्रश्न. एकदम तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आणि मग अशा वेळेला त्याची 2 लहान मुलं आहेत, आई आहे, वडील असते, कुटुंब असते, कोणासाठी तरी तो प्रयत्न करायचा. आणि जर अशा वेळेला तुम्ही त्याला म्हणजे हलाल करून मारताय, म्हणजे त्याचे डोळे काढले, त्याचे शरीराचे पाठ वेगळे भाजून जाळले आणि त्याला कशा पद्धतीने मारलं, म्हणजे लय अवघड आहे बाबा. म्हणजे या महाराष्ट्रात मी राहतो हा माझा अपमान आहे का असं मला वाटायला लागलं. ना छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात जर अशा पद्धतीचं जर होत असेल तर पोलिसांनी बघायची भूमिका नाही. मग ह्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागं कोण आहे काय हे न बघता ह्याच्यावर त्याला जर हे नाही केलं म्हणजे त्याची काय करायची ती पोलिसांनी करावं. त्यांना कुठल्या तरी रूममध्ये नेऊन त्यांना ज्या पद्धतीने मारहाण केली लय वाईट आहे. तरी तुमचं एखादी काही निवेदन वगैरे गेले वरपर्यंत? नाही, माझं पत्र आत्ताच आहे ना. मी आता मी त्या जो सरपंच होता ज्याची हत्या झाली त्याच्या घरी 2-3 दिवसात जायचं माझं प्रयोजन आहे. आता माझे 2-3 दिवस काम आहेत, पण मी जाऊन येणार त्यांच्या. ओके. लाडक्या बहिणींना काय सल्ला द्याल? लाडके बहिणी आमचे काय त्यांना काय सल्ला द्यायचा? फक्त पैसे त्यांचे नाही मिळले तर सरकारविरुद्ध रस्ता घ्यावा लागेल एवढा. आता निवडणुकीत पैसे त्यांना मिळले, उत्तम चांगलं काम. पण यांना कंटिन्यू राहण्यासाठी आता आम्हाला रस्ता यावा लागेल. कारण आता त्याच्यामध्ये बघितलंय आम्ही की निवडणुकीमध्ये सरसकट त्यांनी पैसे दिले आणि सरसकट पैसे दिल्यानंतर आता मग त्यांनी निवडणुकीत मत घेऊसर त्यांना लाडक्या बहिणींना आपले मतं घेतले आणि आता लाडक्या बहिणींना रस्त्यावर सोडायची वेळ आणली असं दिसतं. आता पैसे आले नाहीत, मग त्या लाडक्या बहिणीसाठी लाडके भाऊ आम्ही आता यावंच लागेल. रेडी आहेत, त्यांनी नाही काम केलं तरी हे भाऊ रेडी आहेत. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल महाराष्ट्रातल्या? बघा, महाराष्ट्रातल्या देशातला शेतकरी, मी बी स्वतः शेतकरी, ज्या पद्धतीनं शेती मालाला भाव हमी भाव पाहिजे आणि हमी भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी ह्या देशातला रडणार आहे. बरोबर. आज तुम्ही बघितलं असेल तर डिझेलचे भाव काय आले, युरियाचे भाव काय झाले, औषधाचे भाव काय आले, मजुरांचे भाव काय, हे सगळं जर बघितलं तर सगळा गोल झिरोच होतो. आणि हा सगळा गोल झिरो होत असताना तो शेतकरी रस्त्यावर येतो. म्हणजे आपण बघितलं असं अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेतला आणि एक शेतकरी दाखवा की तो प्लस आहे, तर कर्ज आहे, त्याला बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं मग अनेक हप्ते आहेत, मग पाऊस पडला का नाही, निसर्गाने इकडं तिकडं होल दिली तर त्याचं पीक नसते नाबूद होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी या देशामध्ये काय सुखी नाही, पण शेतकरी देशी पण शेतकरी सुखी नाही, अशी या देशातली परिस्थिती. ह्याच्यावर जे मोदी जे छाती फाडून जी भाषणं करते ती भाषणं आता दिसत नाही. याव करेन त्याव करेन कुठलंच काय दिसणार आणि शेतकऱ्यांना काय न्याय मिळत नाही आणि फक्त आपलं 2-4 हजार रुपये आपलं अनुदान द्यायचं, बोलतापा द्यायचे आणि त्यातनं काय होत नाही. म्हणजे आता एवढं मोठं बजेट आहे सर, वरून येतं, इथे पण आहे आपल्याकडे, नेमकं ही गणित कुठे अडतात शेतकऱ्यांविषयी? आता मालाला भाव भेटत नाही, नेमकं कुठे? म्हणजे आता आपण बघतो प्रत्येक जिल्ह्याची किंवा राज्याची परिस्थिती वेगळी आहे. आजचा रेशो बघितला महागाईचा रेशो बघितला तर हमी भाव दिला पाहिजे. म्हणजे आज दूध एक म्हैस दूध 10 लिटर देते आणि तिला 500 रुपये रोजचा खर्च आहे. बरोबर आहे. आणि दूध 70 रुपये असत. बाकीचा सगळा विषय जर हातात किती पैसे 200 रुपये आणि 200 रुपयामध्ये मग त्या म्हशीचे पैसे हे सगळं गणित झिरो. मग हे जे आता सत्तेमध्ये सरकार आहे त्यांनी न करण्याची कारण काय? म्हणजे कुठे अडले ते? आपल्या देशाची जी जडणघडण ही शेतकऱ्यांपासून आहे आणि मग शेतकरी जो राजा जोपर्यंत चाललाय तोपर्यंत झाला. मग तो आता शहराच्या बाहेर पडला, गावाकडनं चला शहराकडे पूर्वी हाक दिली, शहरात आता शेरवी असं झालं, गाव मोकळं पडलंय. आता म्हणाय पण शहरातून गावाकडे चला आणि लोक जायला लागले गावाकडे, कारण शेवटी इथं काय राहिलंच नाही. आणि शहरात आता शेतीला एक काळ असा येईल
की शेतकरी परत एकदा या देशात राजा होईल. हा शेतकरी राजा नाही, शेतकरी आतले खालचे आहेत, पण शेतकरी या देशात राजा होईल, पण त्याला वेळ लागेल, काळ लागेल, पण हे देशामध्ये त्यांना हमी भाव दिला पाहिजे. आता आपण महाराष्ट्रात बरेच गावं पाहिलेत सर, शेती पाहिलेत, लोक चांगल्या पद्धतीने शेती पण करतात. पुण्याच्या जवळचे लोक जे शेती विकतायत सध्या, त्याविषयी काय म्हणा, त्यांना काय सल्ला द्याल? म्हणजे शेती विकतायत आणि कंपन्या वगैरे उभा राहत आहेत. बरेच मूवी पण आपण आलेले पाहिलेत, गुंड वगैरे, 7-12 कोरा करणे, हे असे प्रकार बरेच चालू. शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट, जर जमीन आपल्याला ठेवता आली तर ठेवण्याचा प्रयत्न एक. जर शहराचा भाग असेल, तिकडे अडचण असेल, तर मग त्यांनी ही शेती घेऊन पर्यायी शेती घेतली पाहिजे, किंवा तो पैसा तुम्ही कुठल्या तरी व्यवसायामध्ये गेला पाहिजे. बाकी तुम्हाला सांगतो, मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांकडनं पैशाला माणसाला अनेक वाटा असतात, आणि त्यामुळे शेतीने पहिली शेतीच विकून, आणि विकली तरी जर अडचण असेल तर दुसरीकडे घेऊन ठेवा, पुढच्या पिढीला ती ठेवा. चालेल. तुमचा जो क्वालिटी टाइम आहे किंवा मोकळा वेळ आहे, तो तुम्हाला कोणासोबत घालवायला आवडतो सर? 30 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःला वेळ नाही. तुम्ही कोणाला विचार दंगे करूच लोकांमध्ये. आता तुम्ही उठले की हे सगळे कामाला बसले, संध्याकाळी 12 कधी वाजता तर मी कधी झोपतो, असाच विषय. सकाळ संध्याकाळ होती माझी. शक्यता ती सवय लागली लोकांमध्ये राहायची, आडे अडचणी ऐकायच्या. तसं मी कुठं काश्मीर नाही बघितलं. ओके. जायचं म्हणलं आता यावर्षी जाणार, कुठल्या यावर्षी जाणार. चालेल. आणखीन एक गेम आहे सर, जे 5 मिनिटामध्ये आपण संपूया, ज्याला आपण जादूची पेटी म्हणतो. तर त्या जादूच्या पेटीमध्ये जे काही वस्तू निघतील ते तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? तर सर, यामध्ये ही टोपी आहे, ही तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? राजकारणात किंवा आपल्या लोकांमध्ये वगैरे कसं? राजकारणात ही गांधी टोपी म्हणतात. ही ह्या टोपीचं एक मोठं प्रतीक आहे या देशामध्ये, आणि या टोपीला मान आहे. म्हणजे ही गांधी टोपीच आहे, आणि या गांधी टोपीला मान आहे. या गांधी टोपीच्या डोक्यावर घेऊन हा देश स्वतंत्र केलेला आहे. बरोबर आहे. हा देश स्वतंत्र गांधी टोपी डोक्यावर प्रत्येक भारतीयाच्या त्या काळामध्ये गांधी टोपी घालूनच ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उभा केला. त्यामुळे ही टोपी एक देशभक्ताला दिली पाहिजे, देशभक्त जो असेल तर. आणि ओके, ठीक आहे, चालेल सर. आरसा दाखवायचं काम कोण, म्हणजे कोणाला आरसा दाखवाल? हा आरसा मला दाखव, मीच घेतला पाहिजे. मला सांग, त्या आरशात बघून राजकारण केलं पाहिजे. माझ्या समोर मागं कोण कोण ते मला लवकर दिसत नाही. ओके, त्याच्यामुळे दिसतील. हा मला द्या. ओके, चालेल सर. हा आरसा तुमच्याकडे जाऊ. काडीपेटी कोण काड्या करायचं काम करतं राजकारणात, आग लावायचं काम करतं? आता राजकारणाचे काडी पेटी सारखं आहे. पूर्वी नेते लोक जनतेला फसवायचे. ओके. आता जनता नेत्यांना फसवते. म्हणजे पूर्वी नेते जनतेला फसवायचे, जनता नेत्यांना फसवते. आणि मग आता हे काडी पेटी कोणाला द्यायची आता तुम्ही ठरवायची, जे फसवणार त्याला देऊन टाक. बरं, चालेल. हा चमचा कोण आहे राजकारणातला, कोणाच्या पाठीमागे म्हणजे चमचा आहे असं वाटतं? आता राजकारणामध्ये आता ह्या गोष्टी असतातच, पण ह्याचा वापर नेत्यांनी किती केला पाहिजे आणि कोण आहे त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे. या वस्तूला, राजकारणातल्या वस्तूला लांब ठेवलं पाहिजे. असं आहे का? ही आहे सुई. कोण चुकीचं काम करते आणि त्यांना ही सुई टोचवावी असं वाटतं तुम्हाला? नाही, तर मी ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बघतो. ओके. आपल्याकडे सुई दोरा आहे, आणि सुई दोरा असल्यामुळे जी चुकीची लोक आहेत त्यांना चांगल्या लोकांमध्ये समष्ट करण्याकरता किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये आणण्याकरता सुई दोऱ्याने जोडली पाहिजे. ओके, वा सर, छान. कोणाचं तोंड जास्त चालतंय राजकारणामध्ये? या डिंकाने चिटकवा वाटतंय? नाही बघा, राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिले, बरोबर, पण समोरच्या लोकांना वाईट वाटेल किंवा एखाद्या आपल्या बोलण्यामुळे एखादं आयुष्य उद्ध्वस्त होईल, आपल्या बोलण्यामुळे 2 समाजामध्ये वाद होतील, किंवा देशाची लोकशाही त्याच्यावर हल्ला होत असेल, तर त्या प्रत्येक माणसाला लोकांनी ही फेविकॉल लावली. ओके, चालेल सर. हा चष्मा समजा उलट्या चष्मातून आता सध्या काय दिसते?
मी तुम्हाला लोकशाहीच आपल्याला टिकवली पाहिजे, तुम्हाला मला तेच केलं पाहिजे. हे आपला विनोदाचा भाग झाला. पण आज आपण सगळ्यांनी समाजाच्या हिताचा, समाज एकत्र करण्याचा, समाजाबरोबर काम करण्याचा, देश टिकवण्याचा आणि जी आपली लोकशाही जगामध्ये जिथं नाव घेतलं जातं, मान उंचवलं जातं प्रत्येक भारताची, ती टिकवण्याचं काम समाजाने आणि जनतेने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जी चुकीची लोक वागतात त्यांना जरा अंकुश केला पाहिजे. आम्ही एका विचाराने, एका पिछाडून सर्व समावेशक विचार, म्हणजे जेणेकरून प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे असे विचार करून तो विचार पुढे नेऊन हा देश आबादी राहण्याकरता काम केलं पाहिजे. हे फुल हे गुलाबाचं लाल पण आहे. हे आमच्या आजीदादांना ते सध्या तेच वापरतात. अजित दादांना द्यायचंय का? ते असला केलं ते वापरतात. चालेल. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. तुमच्यासोबत चर्चा करून किंवा हा पॉडकास्ट करून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही समाजापर्यंत असतील नाही किंवा तुम्ही ज्यांना सांगायला सांगितलं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू सर. ओके.